आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्या पॅनेलचे आज या ठिकाणी छोटेखानी आपण मीटिंग आणि सभा आयोजित केलेली आहे। आज या कार्यक्रमाला आपल्या कारखान्याचे माजी सहकार मंत्री, सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आमदार माननीय बाळासाहेब पाटील, आज या मलकापूर, कापिल, कराड, गोलेश्वर या सर्व शेतकरी सभासाठी उपस्थित असलेल्या मीटिंगसाठी आदरणीय कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश दादा, तसेच ज्येष्ठ नागरिक आमचे नगरसेवक सहकारी शंकरप्पा चांदे आणि आपणा सर्वांना प्रिय असलेले आपले अजितप्पा चिखलीकर, संदीप शिंदे पिंटोअण्णा, तसेच महादेव पवार, समस्त व्यासपीठ आणि विशेषतः कापिल गोलेश्वरचे आलेले सर्व विद्यमान चेअरमन, सरपंच, उपसरपंच आणि विशेषतः आपण आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्यानंतर आणि आपण जे साहेबांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व शेतकरी बांधव, खरं तर आज या ठिकाणी जी कारखान्याची जी निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे, परंतु ही निवडणूक होत असताना आज जे या ठिकाणी विरोधक जे आहेत की त्यांनी एक निगेटिव्हपणा शेतकऱ्यांच्या संभ्रम तयार केला की आज या कारखान्याची अवस्था वाईट आहे, कारखाना चालणार नाही, कुणाची उसण नेलेली नाहीत, कुणाचं नोंदणीप्रमाणे काही वाहतूक केलेली नाही। परंतु आज आपल्याला त्याचे विस्तृतपणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत। परंतु मला आज या सह्याद्री सहकारी साखर कारखाना जो या कराड तालुक्यामध्ये जो या शिरवडे गावच्या माळावर जो वसवला, ते आदरणीय ईश्वरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पी डी पाटील साहेबांनी जो सह्याद्री कारखान्याची उभारणा केली, ती अखंड आज गेले अनेक वर्ष तो कारखाना सुरळीतपणे चालू आहे। परंतु आज या कारखान्याची धुरा सभासद आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या नंतर जी धुरा आपल्या आदरणीय बाळासाहेब पाटलांच्यावर आली आणि त्यांनी आपल्या अभ्यासू नेतृत्वाने या कारखान्याला एक आशिया खंडामध्ये एक नाव दिलं सह्याद्री पॅटर्न, की आज सह्याद्री पॅटर्न हा जर बघितला तर असंख्य कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत, इतर आपल्या देशामध्ये सुद्धा आहेत, परंतु सह्याद्री पॅटर्न हा नाव कमवण्याचा जर मान जर कोणी मिळवला असेल तर आमच्या सहकार्यानं आदरणीय आपले बाळासाहेब पाटलांनी कमवलेलं आहे। आणि आज या सह्याद्री पॅटर्नवर काही विरोधक घाला घालण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। मला एकच सांगायचं आहे या ठिकाणी की आज जो आपला सह्याद्री आहे आणि जसं हिमालयावर घातला गाव सह्याद्री धावून गेला, तसा आज या सह्याद्रीवर घाला घालण्याचं काम केलेलं आहे। तर तुमचं आमचं शेतकऱ्यांचं काम आहे की आपण त्याला धावून गेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपला हा सह्याद्री कारखाना हा आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे। ताब्यात ठेवला पाहिजे म्हणजे आपण हुकुमशाही किंवा जबरदस्तीने नव्हे, पण आज तळागाळातल्या शेतकऱ्यांची भावना असेल त्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना असलेली आपल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची झळ लागतं का म्हणे अशा पद्धतीचा जो विचार करणारी जी संचालक मंडळ जे आहे आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली जे चालतंय, ते सर्व शेतकरी बांधवांना तुम्हाला माहीतच आहे की आपण आज या कारखान्यासाठी एक मुखाने एक दिलं आलेलं आहे। साहेब, आज आम्ही ज्या वेळेला या प्रचाराच्या शुभारंभाच्या माध्यमातून इथं फिरत असताना 2 फेऱ्या आमच्या या भागामध्ये झाल्या, परंतु आम्ही अजून लहान आहे, पण आमच्या अगोदरची जी 3री-4थीची पिढी आहे, आज चांद्याप्पासारख्याच इथे बरेचसे ज्येष्ठ मंडळ आहेत, परंतु त्यांचं एकच आहे, हा कारखाना आपण आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे, ना तर हे विरोधक मोडून खातील। म्हणून आज आपण सर्वांनी तळमळीनं या कारखान्यामध्ये आज जे मतदान होणार आहे 5 तारखेला आणि आपलं चिन्ह आहे कपबशी, आपले 21 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। मी तुम्हाला एवढं सांगतो, आपण एक मत स्वतःहून आपण त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या या कालावधी 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळलंच आपलं बूथ कुठं आहे, आपलं मतदान कुठं आहे। आपण सर्वांनी आपले जे घरातले सभासद असतील, आपल्या आजूबाजूचे सभासद असतील, आपल्या पैपावण्याचे सभासद असतील आणि या सर्वांनी मिळून जाऊन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कपबशीवर शिक्का मारून आपण आपले आदरणीय पी डी पाटील साहेबांचा पॅनेल हे चांगल्या पद्धतीने निवडण्याचं आहे आणि समोरच्याचं डिपॉझिट या ठिकाणी जप्त करायचं आहे। मी आज या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो
की आज बऱ्याच वेळेला साहेब चर्चा होते की काटामारे होते, दराच्या बाबतीत होते, परंतु आज विरोधकांनी जे कारखाने चालवले आले आहेत ते 2800 रुपये देत आहेत आणि आज साहेबांनी 3404 रुपये 3204 रुपये रेट दिलेला आहे। आज एवढा असून सुद्धा आपण त्याच्यामध्ये कमी पडतोय। हे सुद्धा तुमचं आमचं काम आहे की आपला कारखाना कसा आहे, आपल्या कारखान्याची भूमिका काय आहे, आपला कारखाना कसा चाललेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये साहेब थोडंसं सांगतील तुम्हाला विस्तृतपणे की आज यावेळेला आपल्या कारखान्याचं क्रशिंग का कमी झालं, परंतु नक्कीच येणाऱ्या या पुढच्या वर्षीच्या 26च्या गळीत हंगामामध्ये सह्याद्री सहकारी कारखाना हा सर्वात अग्रेसर क्रशिंगमध्ये असेल, या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो। आपण पुन्हा एकदा सर्वांनी या ठिकाणी क बशीच्या चिन्हावर शिक्का मारून या ठिकाणी आपण प्रचंड मताने आदरणीय पिढी पाटील पॅनल साहेबांचा पॅनल या ठिकाणी निवडून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे आमदार बाळासाहेब पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीशदादा चांद्याप्पा, मलकापूर नगरीचे नगरसेवक शहाजी पाटील, राजाबा, व्यासपीठ या ठिकाणी साहेब 2-3 वेळा मलकापूर, कराड, आगाशीनगर या ठिकाणी मेळावा घ्यायचा असं ठरवलं होतं, पण बऱ्याच वेळा वेळ मिळत नव्हता। पण आज आपल्याला वेळ मिळाला, त्यामुळे आपलं या ठिकाणी सभासदांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत करतो। साहेब आमच्या 2 समस्या आहेत, म्हणजे आगाशीनगर, मलकापूर आणि कराडमधल्या। फक्त या ठिकाणी ऊस तोडताना साहेब काय होतंय, एकच फक्त अंगत आम्हाला दिला जातोय, त्यामुळं ह्या भागातला ऊस सह्याद्रीला कमी जातोय। इतर कारखाने इथं येत आहेत, फक्त तेवढी फक्त आमची समस्या आपण दूर करावी। इथील सभासद पूर्ण आपल्या पाठीशी आहे, इथून पुढे राहणारच आहेत। आपल्या माध्यमातून कारखाना चांगला चालतोय, फक्त साहेब तेवढी फक्त एक विनंती आहे आमची, फक्त यंत्रणा फक्त या ठिकाणी मिळत नाही, तर आपण तेवढं सांगितलं तर बरं पडेल। सर्व कुटुंब, पवार कुटुंब असेल आमचं, आपल्या पाठीशी आहोत। त्यामुळं येणाऱ्या 5 तारखेला आपण सर्व सभासदांनी कबशी चिन्हावर शिक्का मारून पिढी पाटील पॅनल भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमुख माझे आमदार बाळासाहेब पाटील, मंचकावरील सर्व मान्यवर आणि आपण मलकापूरच्या पंचक्रोशीतील सन्माननीय सभासद मित्रांनो, ह्या निवडणुकीचा परिणाम काही देशाच्या भवितव्यावर होणार नाही किंवा राज्याच्या भवितव्यावर होणार आहे असातला भाग नाही, परंतु त्याचा परिणाम मात्र या सह्याद्रीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर मात्र निश्चितमध्ये होणार आहे। आपण त्याचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे। ही जी निवडणूक आलेली आहे ती निवडणूक आपणाला विचारपूर्वक लढावी लागणार आहे। आपणाला सगळ्यांना माहीत आहे की या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जे रान उठवलेलं आहे त्यात कितपत तथ्य आहे, आपण थोडासा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे की इतर पॅनेलपेक्षा, इतर उमेदवारांपेक्षा या पॅनेलमध्ये काय वैशिष्ट्य आहे, सहकारातला अभ्यास असणारे किती उमेदवार त्याच्यामध्ये आहेत विरोधी पॅनेलमध्ये, याचाही आपण थोडासा आढावा घेतला पाहिजे। सगळ्यांची एकच तक्रार मोठ्या प्रमाणात आहे, ऊसाच्या दराबद्दल कुणाची तक्रार नाही। ऊस आमचा लवकर तुटला जात नाही हीच एक सर्वांची, संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची भावना आहे। अनेक वेळा साहेबांनी याच्यावर त्यांचं मत सविस्तर मांडलेलं आहे। आज 8-8.5 प्रतिदिनी होणारं गाळप 12-13 हजार टनानं होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न निकाली निघणार आहे। तरीसुद्धा मला वैयक्तिक असं वाटतं की हे जग आता कॉम्प्युटरचं आहे, सूक्ष्म प्लॅनिंग केलं पाहिजे, मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे। आणि जर कारखान्याला ज्या दिवशी मी ऊस नोंदवला त्या दिवशीच तुम्हाला तोड अमक्या पंधरवड्यात येईल असं जर सांगता आलं तर ते मला वाटतं अधिक बरं होईल, कारण अडचणी खूप आहेत त्यात। कारखाना सुरू कधी होणार, एकरी उत्पादन टनेचं ॲव्हरेज किती निघणार, मध्ये कधी कधी जळीत होतं, कारखाना बंद होतं, अनेक अडचणी आहेत।
परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मागाहून लागलेली लागण आपल्या अगोदर तुटून जाऊ नये ही शेतकऱ्यांची भावना असते, ती जपावी एवढंच मला वाटतं. शेतकऱ्याने जास्तीत जास्त जागरूक राहून 5 तारखेच्या मतदानामध्ये मतदान करावं. आपलं चिन्ह सगळ्यांना माहीत आहे, कपबशीचं चिन्ह आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही जी निवडणूक आहे ही पक्षीय निवडणूक नाही. या निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाचं चिन्ह नाही. ही निवडणूक सहकाराची आहे. ही निवडणूक आपल्या तुमच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताची आहे. व्यासपीठावर बसलेले अनेक जण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, परंतु आज ते सह्याद्री कारखान्यासाठी एकत्र आलेले आहेत. याचा आपल्याला भान पाहिजे. एक शक्यता किंवा एक भीती मला अशी वाटते की कधीकधी 2 घासासाठी किंवा 4 कवड्यासाठी आपण आपला स्वाभिमान विकू नये. आपण आपल्या मतावर ठाम राहावं आणि 5 तारखेला निवडणुकीमध्ये या पॅनेलला भरघोस मतदान करावं एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030 PD पाटील पॅनेलच्या वतीनं सभासद संवाद मेळाव्यासाठी उपस्थित या राज्याचे माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय आदरणीय बाळासाहेब पाटील, या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय जगदीशदादा जगताप, या विभागातील ज्येष्ठ सभासद आणि माजी नगरसेवक शंकरप्पा चांदे, ज्येष्ठ नेते अजितराव अप्पा चिखलीकर, संदीप शिंदे पिंटू अण्णा, राजेंद्र यादव आबा, महादेवराव पवार माजी नगरसेवक कराड, रामभाऊ कोळी माजी नगराध्यक्ष कराड, तसेच सर्व सन्माननीय सभासद प्रदीपजी जाधव माजी सरपंच गोळेश्वर, चंद्रकांत काशीत विद्यमान सरपंच गोळेश्वर, तसेच समोर उपस्थित अशोकराव जगदाळे, येडगे सर आणि सर्व मान्यवर, चंद्रकांत आबा हिंगमिरे, या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा आपल्या विभागातील किंवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना आहे. जवळपास 50 गळीत हंगाम या सहकारी साखर कारखाने पूर्ण केलेले आहेत. विरोधकांच्या पेक्षा 400 रुपयेपेक्षा अधिक दर हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना ह्या गेल्या अनेक वर्षामध्ये या विभागामध्ये देत आहे. या विभागातील मार्केट यार्ड परिसर असू दे, गोळेश्वर, आगाशिवनगर, मलकापूर आणि कापिल यामधील सभासदांच्या हा संवाद मेळाव्यासाठी आपण साहेबांच्या वतीनं विनंती आम्ही केल्यानंतर आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांना एकच मी सांगू इच्छितो की हा विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना माननीय यशवंतराव चव्हाण साहेब या देशाचे नेते होते. त्यांनी आदरणीय साहेबांच्या हातामध्ये हा कारखाना दिला होता आणि त्याचीच चांगली परंपरा आदरणीय आमदार साहेबांनी, माजी सन्माननीय चेअरमन साहेबांनी चालवलेली आहे. हीच धुरा आणि हीच परंपरा आणि अग्रगण्य असलेल्या सहकारी साखर कारखाना पुन्हा त्यांच्या हातात जावा व आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उच्चांकी दर मिळावा एवढीच मी सभासदांच्या वतीने साहेब आपणास विनंती करतो. आणि आपण येणाऱ्या 5 तारखेला आपलं कबशी चिन्ह आहे. मतदान आपल्या विभागातील सर्व मतदान शाळा नंबर 9 मंगळवार पेठ या ठिकाणी होणार आहे. तरी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत मतदान आहे. सर्व 21 उमेदवारांना कबशी या चिन्हासमोरील बटन शिक्का मारून त्यांना बहुमताने विजय करावे हीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभेला उपस्थित राहिलेले राज्याचे माजी सहकार मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीशदादा, आमचे चांदे आप्पा, आमचे अजित आप्पा, आमचे राजू आबा, प्रमोद शिंदे, धनंजय येडगे, सगळे नाव घे, आमचे प्रदीप जाधव, कोळीसाहेब, पवार मेहरबान, नाना रैनाक, शाजी पाटील, आमचे येडगे सर, आमचे गोकाकचे चेअरमन बबलू पाटील. आता मी साधारण आम्ही इथं बाळूदादा, प्रताप नाना, साधारण गोकाकवर असं आम्ही बसतोच, चर्चा करतो. पण मी एकदा सुद्धा असं बघितलं नाही की आम्ही मुळात सभासद नाही, म्हणजे पहिल्यांदा सांगतो. पण आपली चर्चा किंवा सुनील बोसगावकर आहेत की बाबा सुनील बोसगावकरांचा ऊस तो राहिला आहे आणि ह्यांचा ऊस नेला आहे प्रताप नानांचा, की सह्याद्रीला मी गेले 10-12 वर्ष बघतो शिस्त
की रेग्युलर प्रोग्रामशिवाय ऊस कधी तोडत नाही. ते त्या कारखान्याचे हे आहे म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे लोकांचा जो आरोप आहे का नाही की ऊस लवकर नेत, आता लवकर नेत नाहीत, हा नेत नाहीत, ती यंत्रणेचा अभाव आहे, सगळीकडे आहे, सगळ्या राज्यात आहे. ते काय सह्याद्रीपुरता नाही. तुम्ही सगळं जर जनरली बघितलं, ऊस वेळेवर जात नाही, सगळीकडे परिस्थिती आहे. त्यामुळे असं काही लोकांनी आता दोघा ठिकाणी मांडलं, एक अंगद मिळतो, वस्तुस्थिती आहे. म्हणजे पुढे जास्त काही यंत्रणा मिळाली तर त्यांना ऊस जास्त साहेबांना नेलाच पाहिजे. ऊस त्यांचं जास्त गळीत झालं तर त्यांना त्याचा फायदा मिळवलाच पाहिजे की. पण ते यंत्रणेअभावी तो प्रॉब्लेम होते असं मला वाटतंय. आणि दुसरा आता नेहमी त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. तांबे साहेब कुठे आहेत? तांबे साहेब आम्ही वेळोवेळी पुण्याला जातो, कोल्हापूरला जातो. जर इरिगेशनच्या संदर्भात सुद्धा साहेबांचं नेहमी सहकार्य आहे. नुसता साखर कारखाना हा विषय नाही, त्याच्या अवलंबून जर खाली आमच्या इरिगेशन सगळे आहेत, त्या इरिगेशन जर बरोबर नाही चालल्या तर पुसं लोकांना नाही पाणी मिळालं तर अडचणीचा विषय आहे. पण वेळोवेळी कुठेही कुठले आंदोलन असू दे, लाडबिला संदर्भात हे असू दे, नेहमी साहेब आमच्या बरोबर असतात. आणि आमचं तर गोका इरिगेशन आहे. आम्ही आता नेहमी बाबा अमुक अमुक लोकांचं हे पाठवा, लगेच आम्ही इथनं माणूस आमचा गेला की लगेच त्यांच्या ताब्यात अडवायचं जातं. मी नेहमी सहकार्य आहे. इतर संस्थेनं सुद्धा त्यांचं नेहमी सहकार्य आहे. त्यामुळे लोकांनी आपला विचार करून काही कुठं कोणाचं न ऐकता कबशीवर शिक्का मारून त्यांच्या पॅनेलला प्रचंड विजय करावा अशी सर्वांना विनंती करतो. आपण सर्व सभासद मंडळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संवाद मेळाव्यानिमित्त आणि होऊ घातलेल्या या 25-26च्या निवडणुकीत विचार विनिमय करता, आपापले मतं मांडण्याकरता, आपल्या काय अडचणी असतील त्या मॅनेजमेंटच्या पर्यंत किंवा मॅनेजमेंटच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हा संवाद मेळावा आयोजित केला आहे. या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेबजी पाटील, अजितप्पा, सर्व आप्पा, सर्व उपस्थित सर्व सभासद पदाधिकारी, सन्माननीय स्टेज आणि उपस्थित असलेले सर्वच वयोवृद्ध वडीलधारी सर्व सभासद मंडळी, प्रमुख कार्यकर्ते, सर्वच आपण सन्मानी आहात. मी इथं खरं तर आलो, आपल्या भागातील काही लोक सभासद आहेत, कोरेगाव, टेंबू, बाबरमाची, करवडी, विरवड असे कृष्णेचे आणि सह्याद्रीचे काय कॉमन झोनमधले सभासदसुद्धा आपल्या इथं आहेत. सह्याद्री म्हणल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव येतं आणि चव्हाण साहेबांनी कुठलीही संस्था स्वतःसाठी कधी स्थापन केली नाही किंवा काढली नाही. ज्या माणसांनी महाराष्ट्र हा माझा गाव, माझं सर्वस्व, त्या महाराष्ट्रासाठी सहकार कसा रुजेल आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसांपर्यंत कसा जाईल, म्हणजे निव्वळ ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी नाही, सर्वसामान्य ग्राहकासाठी सुद्धा, कन्झ्युमर सोसायट्यासारख्या सोसायट्या काढूनसुद्धा सामान्य माणसांपर्यंत पोचण्याचा सहकार्याच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आणि तो फक्त महाराष्ट्रातच यशस्वी झाला. इतर ठिकाणी सुद्धा यशस्वी झाला, परंतु तो तितक्या प्रभावीपणे न राबल्यामुळं तो तेवढा यशस्वी राहिला नाही. कारण काय, जे कुणी राबवणारी जी मंडळी होती, जे कार्यकर्ते होते, ते सक्षम, प्रामाणिक आणि योगदान देणारे होते. म्हणून आजही आपल्यात आपण सहकारी कारखानदारी दिसते आणि बघतोय. कितीतरी कारखाने निर्माण झाले सहकार तत्वावर त्यानंतर सुद्धा, परंतु त्यानंतर लिक्विडेशनमध्ये निघून आज सहकार तत्वावरचा खाजगी तत्वावर गेलेले कारखाने आपण बघत आहोत. कारखाने निघाले सहकार तत्वावर, परंतु मोडीत निघाले आणि त्यानंतर ते आता खाजगी तत्वावर चालले. मग आपल्या भागातील ज्या लोकांनी ही योगदान दिलं हा कारखाना उभा करण्यासाठी, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे
पाणीसुद्धा उपलब्ध नव्हतं. आज कितीतरी स्कीमा उपलब्ध करून आपला भाग, पाण्याला मुक्त असलेला भाग आज आपण पाणस्थळ झालेला आहे. जिथं कुरडं पिकत होती तिथं सुद्धा आपल्या या कार्यकर्त्यांनी योगदान देऊन पाणस्थळ जमिनी, आपल्या सगळ्या जमिनीत ऊस उत्पादक म्हणून आपल्याला नावारूपास आणले, म्हणजे बागायत जमीन केली. आणि ह्या सगळ्या पाठीमागचं श्रेयसुद्धा कारखानदारीला जातं. आपल्याला माहीत आहे किती भाग आपला सह्याद्री कारखान्याच्या हद्दीतला बागायत होता, फार कमी भाग. पण आज इंच आणि इंच जमीन बागायती खाली आणून आज आपण ऊस पिकवतो. आज अर्थकारण आपलं सक्षम करण्याचं काम जे केले या लोकांच्या दूरदृष्टीमुळंच झालं, हे विसरून चालणार नाही. म्हणजे खाजगी कारखाना कुठला असं करत बसणार नाही. तुमच्या कुठल्याच बागात तुम्हाला पाणी नाही ते पाणी आणून द्या, पाणन नाही ते पाणन द्या, ऊस आला नाही म्हणून ते ऊस तोडा. खाजगी कारखाना कुठलाही तुम्हाला ही सवलत, ही तुमची अडचणी या हे कुणीही बघत नाही. त्यांना फक्त चांगला ऊस कुठं आहे, जवळ असला तर तोडणार, गाळणार, तो संपला विषय. तुमचा ऊस अडचणीतला आहे, त्यात ऊसापेक्षा काँग्रेस जास्त आहे तरीसुद्धा तोडून आणला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी नाही. म्हणजे सर्वस्वी जबाबदारी कुणाची ती तर फक्त सहकार कारखानदारीची. आणि ही सहकार कारखानदारीची तरी काय येते तर तुम्ही सभासद आहे, तुम्ही तिथे 4-2 रुपये गुंतवल्यात, तुमच्या वाढवडिलांनी त्या संस्थेसाठी योगदान दिले म्हणून ती संस्था आहे. वैयक्तिक मालकीची कुणाची ही संस्था आहे का नाही, हे प्रथमतः आपण सभासदांनी विसरून चालणार नाही. अशा संस्था आपल्यात अजून आहात म्हणून आपण सर्वांशी निदान आपल्याशी तुलना करणारे लोक. मला तुम्ही सांगा, आज आपण सहज म्हणतो की आमचा ऊस गेलेला नाही, आमचं हे गेलेलं नाही, ते गेलेलं नाही, किंवा आमचं वेळेत ऊस जात नाही, हे बरोबर आहे. पण आज तुम्ही कराड, वारुंजी, गोळेश्वर, मुंडा असेल, गोटा असेल, कापिल असेल, हा भाग जर तुम्ही बघितला तर हा भाग कॉमन झोनमध्ये येतो. किती कारखान्याच्या कॉमन झोनमध्ये येतो, सगळ्या कारखान्याच्या. कृष्णा असेल, सह्याद्री असेल, जयवंत शुगर असेल, रयत असेल, बाहेरचे कारखाने तुम्ही जवळ असल्यामुळं, रस्त्याची सुविधा असल्यामुळं इथं बाहेरचे कारखाने येतात, सर्व कारखाने तुमच्याकडे येतात. जरी आपण आज म्हणलो साहेबांना की आमचा ऊस तुटत नाही, तुम्ही एकच आणतात, एकच आणत जातोय येतोय म्हणून ऊस तुमचा राहतोय का नाही. त्याचंही कारण आपण बारकाईनं बघितलं तर जवळजवळ आता 75 ते 80% लोक सगळीच आपण सर्वजणच आपण अडचणीचे लागले पाठवले. म्हणजे कारखाना सुरू झाल्यापासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कारखान्याची यंत्रणा फक्त अडसालीच तोडत असतो. आणि ज्यावेळी अडसाली संपतो त्यानंतर ऊसच आपल्यापाशी शिल्लक नसतो, थोडाफार ऊस असतो, ती खोडवी वगैरे राहिलेली तेवढीच असते. म्हणजे सगळ्यांची जर लागणी आपण एका वेळेला केल्या, एका वेळेला झाल्या तर त्या परत कारखान्याला तोडणं शक्य नाही. परंतु असं जरी असलं तरीसुद्धा प्रत्येक कारखान्याने ही अडचण लक्षात घेऊन आज तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कारखान्याची गाळप क्षमता सगळ्यात जास्त झाली. म्हणजे कृष्णासुद्धा काल 7-7.5 हजारानं चालणारा कारखाना होता, आम्ही सुद्धा आज 12-12.5 हजार रोजच्या क्रशिंग दराने चालू. म्हणजे ही गाळप क्षमता वाढवलेली आहे. सह्याद्रीने सुद्धा तेच केलं, सगळ्यांनी केलं. कारण का शेवटी जर एखाद्याने केलं नाही तर तो मागं राहणे शक्य नाही. आणि मग काय झालं, सह्याद्रीचं आमचं एक्सपान्शन बरोबर होतं, त्याच वेळेला त्याच सीझनला सुरू झालं. परंतु एक्सपान्शन सुरू झालं, सह्याद्रीचं नवीन टँडम टाकलं. सह्याद्रीने काय केलं, नवीन टँडम टाकला, पूर्ण 4-5 हजार क्षमतेचा नवीन टँडम टाकला. आम्ही आहे त्यात बदल केला. नवीन टँडम टाकण्यापाठीमागचं एकच त्यात उद्दिष्ट असू शकतं किंवा चांगली गोष्ट असू शकते की जरी एखादा टँडम दुसरा थांबला किंवा काय खराबी आली तरी सुद्धा कारखाना त्या क्षमतेनं आहे तसा चालू शकतो. आणि एकाच टँडमवर आम्ही असल्यामुळं कुठंतरी काहीतरी थोडा बिघाड झाला तर आम्हाला संपूर्ण यंत्रणा थांबवायला, तसं हे होत नाही. आज जवळजवळ मला वाटते 3 टँडम आहेत, 3रं टँडम सुरू झालं. दुर्दैवानं काय झालं, नैसर्गिक आपत्ती आली आणि मेन बिल्डिंग म्हणजे मेन बिल्डिंग ज्याला टँडमचं आपण मेन इमारत म्हणतो त्यालाच इजा झाली, तीच उद्ध्वस्त झाली. त्यामुळं
पूर्णपणे 7-8 महिन्यांचा बॅकलॉग पडला आणि त्यामुळं उशीर झाला. नाहीतर ह्या वर्षी सह्याद्रीला सुद्धा ऊस पुरला नसता अशी परिस्थिती 100% आली असते. ही वस्तुस्थिती आहे. आमचं काय झालं, त्याच इमारतीत आम्ही त्यातल्या त्यात टांडम सुरू, म्हणजे आम्हाला दुसरं काय नवीन करता आलं नाही. आम्ही मिल वगैरे बदलल्या तेवढ्यातच आम्ही कशी कॅपॅसिटी वाढली, कारण का आम्हाला जागा नाही. परंतु तुम्हाला जागा असल्यामुळं सेपरेट युनिट झालं. एखादं युनिट छोटं युनिट बंद पडलं तर 2-3 युनिट झाले, त्यामुळं तुमची क्रशिंग कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनं चालू शकते. हे जे काय आहे हे कुणालाही कळत नाही. आज तुम्ही मला सांगा, कुठे यंत्रणा टाकायचं झालं तर प्रत्येक आपल्या कारखान्याला गट आहे. आज आमचं कराड गट आहे. कराड गटात किती गावं आहेत? 10-15 गावं आहेत. 10-12 गावं म्हणजे गोळेश्वर येईल, कापिल येईल, वारोंजी येईल, मलकापूर आहे, झालं तर करवडी आहे, पार्ल्यापासून सगळीकडची गाव. मग आता ज्या गटावर आम्ही यंत्रणा टाकली, समजा आम्हाला माहीत आहे की ह्या महिन्यातला ह्या 15 एक समजा 100 एकर ऊस आहे, तर ही यंत्रणा जेव्हा टाकायला जातो आपण, ह्या गटात पडती त्यावेळेला वारुंजीत जागा आहे का उतरायला यंत्रणा? नाही. मलकापूरमध्ये तुम्ही उतरून घेताय का? नाही. कराडमध्ये कुठे इंचभर जागा देताय का तुम्ही टोळ्या उतरायला? नाही. टोळ्या कुठे उतरणार? टोळ्या उतरतात कुठं? मलकापूरच्या समजा गोळेश्वरच्या माळाला कुठं तर आज जागा असली तर तिथनं वारुंजीला येणार टोळी येते का? नाही. ह्या अडचणी तुम्ही समजून घ्या. तुम्ही 2-4 एकदम कारखान्याच्या एकदम कॉमन झोनमध्ये आल्यामुळं प्रत्येकाला ही अडचण आहे. आम्हाला सुद्धा हाच प्रश्न उपस्थित होतो. गोळेश्वरवाले असतील तीच म्हणतात, कापिलवाले तेच म्हणतात, वारुंजीवाले तेच आमच्या पुढं उपस्थित करतात की यंत्रणाच नाही. अहो यंत्रणा नाही, मग यंत्रणा दिली तर तुमच्यापाशी यंत्रणा थांबत नाही, कुठं उतरणार? मग तुम्ही काय म्हणता की आम्ही जाऊन काय गोळेश्वरनं यंत्रणा घेऊन येऊ का? आम्ही रोज सकाळी ट्रॅक्टर घेऊन जायचा, टोळी घेऊन यायचं आणि मग सकाळी तोडायला यायचं, म्हणजे आम्ही तोच धंदा करू. अशी परिस्थिती सगळ्यांची. त्यामुळं आणि ह्या ज्या अडचणी आहेत ह्या तुमच्या लक्षात येतील ज्यावेळेला तुम्ही बारकाईने गट अधिकाऱ्याला विचाराल किंवा याला विचाराल तर अडचणी. आता मशिनी झाल्यात म्हणून थोडाफार आपल्यात बदल व्हायला लागला आहे. मशीन गेली तर बाबा 5-15 कुठं जर लावतात, 5-25 एकर तोडतात आणि तो विषय मिळेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या संस्थेत ही वैयक्तिक कोणाची मालकी नसते. सहकारी संस्था ही वैयक्तिक कोणाची. आज तुम्ही सुद्धा इथपर्यंत आला, तुम्हाला बोलू, तुमचे विचार घेतले. याचं कारण काय? तर आपण सुद्धा मालक म्हणून इथं आहे. ठीक आहे, कोणतरी आपल्यातलं एखादं पुढं होऊन चालवते, कोणतरी करते, त्या पाठीमागचा त्यांचा त्याग आहे म्हणून समजा करतात. आपण सर्वच जण वेळ देऊ शकत नाही, तेवढा त्याग करू शकत नाही, परंतु जे काय आहे ते आपण करतो. परंतु ही संस्था सहकार तत्वावर आहे. तसं खाजगी तत्वावरची आणि सहकार तत्वावरची तुलना तुम्ही कधीही करू शकत नाही. हा माझा आरोप. का करू शकत नाही? खाजगी कारखाने वेगळी पद्धत. आज तुम्ही कामगार घ्या, आज आमचे कामगार सगळ्यात जास्त कामगार सह्याद्रीवर आहेत, सगळ्यात जास्त कामगार कृष्णेवर आहेत. का? सभासदांची पोरं आहेत, भागातली माणसं आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ती आज कुठलाही कामगार कुठल्याही सहकार कारखान्यातला कुणीही समाधानी नाही. का नाही? आज मला सांगा, कारखाना सह्याद्री असेल किंवा सह्याद्री जरा जास्त चालला, कृष्णा तर 3 महिने चालला, 100-110 दिवस चालला, 3 महिने कारखाना चालला. आता राहिलेले 9 महिने 8-9 महिने कामगाराला बसून पगार द्यायला लागणार. जे कामगार वेज बोर्डात आहेत असे जर कामगारांची जर संख्या जर जास्त असली तर अशा कामगारांना जी वेतन आहे, तुम्हाला माहीत आहे की आज 40-50 हजार रुपये पगार आहे. अशा कामगारांना जर वेतन द्यायचं म्हटलं 8 महिने बसून, तर तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. आज जवळजवळ 400-500 रुपये 600 रुपयेपर्यंत निव्वळ टनाला या कामगारांचा पगार होतो. एवढे सगळे त्यातल्या अडचणी आहेत. आणि खाजगीवाला काय करतो? खाजगीवाला सहज उदाहरण सांगतो, आमच्यातला एक इंजिनियर गेला, 35,000 रुपये आमच्या इथं पगार होता. आता नाव घेत नाही, पण खाजगीवाल्याने बोलवलं, त्याला 25-20,000 रुपये पगार होता, त्याला 35,000 रुपये देतो म्हणले. तो गेला. मागच्या सीझनला सांगतोय जाऊ नका, जरा दम काढा, आपण करू हळूहळू,
वाढेल, त्याला थांबलं, त्याला नवीन जरा होता, चांगला होता पोरगा, गेला 35-40 हजार रुपये पगार दिला. गेल्यानंतर महिनाभर भेट पडली, चांगला आहे म्हणला, दादा बरं झालं मी गेलो, आणि जवळजवळ 40 हजार रुपये त्याला पगार होता. 1 महिना झाला, 2-3 महिन्यानं परत भेटला साहेब. भेटल्यानंतर म्हणला मागचे 2 महिन्याचे पगारच दिला नाही. गेला त्या महिन्याचाच पगार त्याला दिला, त्यानंतर 2 महिने कारखाना चालला, त्याला पगार दिलेला नाही. त्याला सांगितलं की पुढच्या सीझनला या, त्यावेळेला तुमचा विचार करू. असं आम्ही करू शकत नाही, असं सह्याद्री करू शकत नाही. भागातली पोरं आहेत, सभासदांची पोरं आहेत, त्यांना काय थांबवू शकतो का? ते जा, आता सीझन संपलाय, जा. तो काय नगरवरून आलाय का? हा प्रश्न खाजगीवाल्यापुढं नसतो. खाजगीवाला तात्पुरता तेवढ्या पुरतं. म्हणजे ज्या कामगाराला आम्ही 20,000 गुणिले 12 महिने 2,40,000 रुपये वर्षाला देत होतो, त्या कामगाराचं त्यांनी 35,000 भागवलं आणि जामून सांगतो. ही खाजगीवाल्याचा आपल्यातलं तुमच्यात फरक आहे. अनेक गोष्टी आहेत. खाजगीवाल्या कारखान्यांनी सहकार कारखान्याशी कधीही तुलना करायचा प्रयत्न सुद्धा करू नये, या मताचा मी. साखर विक्री बस नाही साहेब आहेत. आता हे सगळं मी बोलायला लागलो तर खाजगीवाले माझ्यावर येतात. म्हणजे साखर सुद्धा गोडाऊनमध्ये आहे असे सांगतात, परंतु प्रत्यक्षात साखर गोडाऊनमध्ये नसती, असा अनुभव आल्यामुळं केंद्र शासनानं सुद्धा सहकार खातं काढलं. कारण का साखरेची विक्री सुद्धा केंद्र शासनाच्या हातात आहे, परंतु राज्यालाच कळना साखर आपल्याकडे किती आहे. ही जेव्हा कळालं की गोडाऊनमध्ये साखर तर उपलब्ध आहे, म्हणजे कागदावर उपलब्ध आहे, परंतु साखर प्रत्यक्षात नाही, जेव्हा कळालं त्यावेळेला सहकार खातं केंद्रानं सुद्धा निर्माण केलं. कारण का त्यांना सुद्धा कळलं नेमकी देशात साखर किती आहे. अनेक प्रश्न आहेत, अनेक आहेत. यातनं सगळ्यातनं मार्ग काढत आपली ही संस्था शेवटी अशीच उभी राहत नाही. अशीच नाही, प्रत्येकाचा त्याग असतो, त्यात हे आहे. आणि ह्या सगळ्या कसं असतं, एक गाईड घेऊन पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर आपण एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याची तुलना करायची म्हटलं तर ते न्यायाला धरून होणार नाही. तरीसुद्धा आपण तुलना करतो. सहज म्हणताना आपण म्हणतो की त्यांनी एवढा दिला, खाजगी कारखान्याने एवढा दिला, ह्याने एवढा दिला. परंतु सहकार कारखान्यात कुठलीही टाचणी पडली तरीसुद्धा सभासदांची मुलं असतात, सगळा आवाज बाहेर जातो. घराघरात आपलं मॅनेजमेंटची प्रत्येक गोष्ट माहिती असते. शेवटी असं आहे, काम करत असताना चुका ह्या 100% होत असतात. मी असं म्हणतो 100% होत असतात. कारण का चांगलं काम करायला गेलं तिथं कुठं ना कुठं एखादा रस्ता काढू, हे चांगलं काम आहे, रस्ता काढूया आपण, काढायला सगळे 90 लोक म्हणत असतात, पण त्यात सुद्धा 10 लोक नाराज होणारे असतात. म्हणजे तसलंही काम करा तुम्ही, यात नाराजी भरपूर आहे. सभासदापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यापासून ते संचालकांच्या पर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा या संस्थेकडून असतात. वावगं नाही, परंतु सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात असंही नाही. काही वेळेला ऊस लवकर जातो, एखाद्या आपल्यातल्या चुकी असते. आपल्याच लोकांनी एखाद्या नोकरीला असला तर तो सहज टोळीला 5,000 रुपये देऊन जातो, तेवढं तोडा म्हणतो. पण ती 5,000 एखाद्या सामान्य शेतकऱ्यांना परत टोळीला द्यायला परवडत नाही. पण ती येतं कुणावर, बघा तुमची यंत्रणा पैसे घेते, यंत्रणा पैसे घेत नाही, आपण वळण लावतो तसं ती यंत्रणा वळण. अनेक गोष्टी आहेत, त्याला सर्वच आपण जबाबदार आहे. परंतु आता जास्त वेळ घेत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारदर्शकपणे निश्चितपणे आपले जे सहकारी कारखानदार आहेत चाललेत, त्यात सह्याद्रीचं नाव अग्रगण्य आहे. कृष्णाबरोबर तुलनाला आहे तुम्हाला. तुम्ही तुलना करताना कृष्णेबरोबर करा, खाजगी कारखान्याबरोबर करू नका. हे दालम्याने एकदम जर का 38 रुपये दिला म्हणून तो वाजवी दर असेल असं नाही, लक्षात घ्या. अनेक कारखानेसुद्धा काय खाजगी तुम्हाला दिसेल किंवा काय सहकार कारखानदारीसुद्धा अशी तुम्हाला दिसेल की सभासदांसाठी फक्त वेगळा दर आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यात जावा, सभासदांसाठी आज 3800 रुपये दर आहे, 4,000 रुपये दर आहे. परंतु तोच दर खुडकीला म्हणजे बाहेर बिगर सभासदाला मिळतो असं नाही. आपली सर्वस्वी जबाबदारी, सामान्य माणूस 10 गुंठवाला सुद्धा माणूस ऊस तोडून नेऊ शकत नाही का 10 एकरवाला नेऊ शकत नाही. ही लक्षात घ्या. ही सहकार कारखानदारी आहे म्हणूनच फक्त चाललेला आहे. ह्याचा विचार करून भान ठेवून आपण
ह्या संस्था सांभाळल्या पाहिजेत आणि येत्या 5 तारखेला आपलं मतदानाचा अधिकार आहे तो व्यवस्थित बजवावा आणि डी पाटील साहेब पॅनेल यांच्या पॅनेलचं चिन्ह आहे एक बशी भरघोस मताने विजय करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे डी पाटील पॅनेलचे प्रमुख, माजी सहकार मंत्री, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय जगदीशदादा, ज्येष्ठ चांदेअप्पा, सर्व सन्मान्य व्यासपीठ आमचे संदीप शिंदे, पवार मंडळी, कोळीसाहेब आणि मलकापूर या परिसरातील सर्व शेतकरी उत्पादक सभासद, ऊस उत्पादक. आता जगदीशदादांनी सांगितल्यानंतर म्हणजे ऊसाचा एवढा अभ्यास आहे बाहेरच्या लोकांना खरं माहीत नाही. मला एवढा अभ्यास पॉलिटिकली बोलणं वेगळं आणि टेक्निकली बोलणं वेगळं, काय अडचण आहे ते आता जगदीशदादांनी अतिशय समर्पक याच्यात सांगितलं आपल्याला, म्हणजे नेमकी कुठं अडचण आहे. माणसाला की तुम्ही खाजगी इकडं दर एवढा दिला, पण ते खाजगी आणि सहकार यशवंतरावजी चव्हाण यांनी पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना सह्याद्रीच्या रूपाने निर्माण केला. आणि जगदीशदादा तुम्ही या सभेला उपस्थित आहे, मला खरा आनंद झाला. म्हणजे राजकारणात नाही, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली त्यावेळेस चेअरमन कुणाला करायचं हा मोठा वादाचा प्रश्न होता. त्यावेळेस साहेब मी BA ला होतो आणि ट्रकच्या ट्रक भरून आले कराड नगरपालिकेच्या इमारतीत ग्राउंडवर. चव्हाण साहेबांच्या पुढे प्रश्न पडला, भिकुनानाला करायचं का, डी पाटलाला करायचं का, आबासाहेब पार्लेकरांना करायचं का, कुणाला करायचं. पण सर्व चव्हाण साहेबांचं नेतृत्व वाढवण्यासाठी सर्व मंडळी, चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री करण्यास ही सर्व मंडळी सर्वांनी जेव्हा रान करून साहेबांचं नेतृत्व वाढवलं तेव्हा साहेबांच्या पुढे प्रश्न पडला मी कुणाला जीव म्हणू. परंतु साहेबांनी सगळे तुल्यबळ होते, सर्वच एकाच एक होतेच आणि सर्वांनी स्वतःच्या खर्चाला भाकरी बांधून शेअर्स गोळा केलेले होते. हे काय त्यावेळेला एका हप्त्यामध्ये 5-5 जण असायचे, कुठेतरी गावात चटणी भाकरी खाऊन ते शेअर्स 100-250 रुपये भरायचे आणि सोसायटीचा सेक्रेटरी बाजूला असायचा आणि 800 रुपयाचं सोसायटीचं कर्ज भरून 1000 रुपयाचं शेअर्स घ्यायचे. अशी परिस्थिती त्यावेळेला होती. पण चव्हाण साहेबांनी एक त्याच्यात कशातच म्हणजे जर त्या एरियातले नाहीत आणि एक समर्पक नेते असं म्हणून कैलासवासी आदरणीय जगदीशदादांचे चुलते आदरणीय दादासाहेब जगताप तत्कालीन मंत्री, बांधकाम मंत्री होते, सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले होते. तर त्यांना निरीक्षक म्हणून नेमले आणि त्यांनी डी पाटील साहेबांचं नाव 50 वर्षापूर्वी अध्यक्ष म्हणून जाहीर केलं. ते आज तागायत ते बाळासाहेबांच्या पर्यंत बरोबर आहे. हा इतिहास आहे दादा. म्हणून तुम्ही आलात आता राजकारणात, तुम्ही आम्ही कुठे बी असू द्या, पण मूळ कुळस्वामी एकच सगळ्यात. तर ह्या पद्धतीनं म्हणून मग जगदीशदादाचा काय संबंध, ह्याचा काय संबंध आला का, तुमचा कशाचाच संबंध आहे, तुम्ही कशाला उभं राहिलाय. दुसरी एक आठवण, गोकाक पाणी पुरवठा ह्या एरियाला पाणी देणारी संस्था कैलासवासी जयवंतरावजी आप्पा, कैलासवासी भास्कररावजी शिंदे, आदरणीय डी पाटील साहेब यांनी मिळून यांच्या प्रयत्नाने गोकाक चालू झाला. बरोबर ना. तरुण पोरांना काय माहीत नाही. फेडरेशन आणि माय फ्रेंड आमचे भास्करराव शिंदे यांनी साहेब अतिशय भानगडी करून 24 तास लाईट या स्कीमला दिली. ही कुणाला माहीत नाही. आता मनोज दादाचं एक पॅनेल आहे आणि ते ह्याचं एक पॅनेल, कशाचं पॅनेल आहे, तुम्ही केलं काय सांगा ना, केलं काय सांगा ना. नाही माझा अजितराव पाहुणा आहे, पाहुणा ते नंतर मे महिन्यात बघू जत्रेला यायची वेळेला, आता काय संबंध नाही. काय संबंध यांचा. जगदीशदादांनी मगाशी मला साहेब तुम्ही याच्या अगोदर साखर कारखाने प्रायव्हेट साखर कारखाने मला सांगितलं माझं डोकं काम करायचं नाही.
म्हणजे जात्यावर बसल्यावर कसं ओढायला लागतं जातं ती कळतं, जात्यावर बसल्याशिवाय नाही. आणि की सह्याद्री सहकारी साखर कारखाना 50 वर्ष झाली एका माणसाच्या हातात आहे. 50 वर्ष खांदा सुद्धा बदलला नाही. आणि मग 50 वर्ष सहकारी साखर कारखाना चांगला चालल्यानंतर आता त्यांची ओरड झालेली आहे. एकही यातला वर्ग दादा कधीही जनरल सभेला हजर नसतात, बाहेर येऊन सह्या करून जातात. आम्ही साहेबांना सांगितलं एकदा झटका देऊया, क्षमापितच करायचं नाही, एकदा बाहेर नाही हजर राहिले गैर करून टाकायचं. परंतु आपण आता तुम्ही मला सांगा, कुणी गावडे सर आता सर बसले होते, सर आले होते आता, तुमची मनोज घोरपडेची ओळख आहे का हो सर? सर येडगे सर आहे का ओळख? नाही नाही ना, निवडची झाली असेल मनोहर भाऊमुळे का नाही झाली? म्हणजे आपल्याला जी माणसंच माहीत नाही, जी वाटच माहीत नाही, त्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही. मग अशी सरांनी सांगितलं की ही सर्व पक्षाचा इथं काय समज, आमचा पक्ष सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यासाठी चाललेला आहे. कृपया करून त्या चुलीत, शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतायचं काम करू नका. भोई साखर कारखाना बघा, वसंतदादा बघा, पंचगंगा बघा, वारणा बघा, काय चाललंय बघा. कारखान्यात जाऊ तिथं एकेकाळचे काय कारखाने होते, आज काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे आज. कृष्णा सहकारी साखर कारखाना, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब देसाई साखर कारखाना, हे साखर कारखाने असेल, आपले राजाराम बापू असेल, हे साखर कारखाने आहे म्हणून आपण आहे. नाहीतर जर साखर कारखानेच बंद पडले असते, तुर्चीचं घ्या, नागेवाडीचं, काय परिस्थिती आहे सांगा ना मला. भुईच एवढा मोठा साखर कारखाना, देशोधडीला लागली माणसं, देशोधडीला कोणीच ऊस घेणं झालं. मग आपण आपली अवस्था काय, जरा जरी चुकलं, बाळासाहेब पाटील सहकारी सम्राटासारखे वागत नाहीत, साखर सम्राटासारखे. ते पिक्चर सिंहासन पिक्चर असला काही चेअरमन नव्हे, आपला एक सुसंस्कृत चेअरमन आहे. म्हणून तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. समोरचे 2 पॅनेल आहेत, मी त्यांची नावं घेऊन त्याला मोठं करत नाही. काय हो तुमचं योगदान? चुकून का तुला आमदारकी गावली, गट्टे चुकून गतीत गेली की लगेच सगळे गिळायला आला वे तुला. मी ह्याला सोडत नाही, मी त्याला सोडत नाही, आले का? मला सांगा दादा, हे निवडून आल्यानंतर सह्याद्री कारखान्यावरनं त्याच्या गावाला निघाले होते. जाताना पुलावर गाड्या थांबवल्या आणि चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, PD पाटील साहेबांचा पुतळा आहे, सह्याद्री सहकारी साखर कारखाना तुमचं आमचं दैवत आहे, तिकडं बघून असं दंड थोपटतात. एवढी मस्ती यानं आली, एवढी. अरे काही तुला 3-4 वेळा लोळवलं ना, कधीतरी गावलं म्हणून एवढी मस्ती. बाळासाहेबांना बोलवायचं, कुठे आहे बाळासाहेब तुम्ही, तुमचा पराभव झाला आहे, तुम्ही कुठे आहे सांगा. ये की समोर दंड थोपटकी, तिथे कशाला थोपटतो दंड. म्हणजे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर आता एक सदस्य म्हटले त्यांचे, सह्याद्री कारखान्याची उर्वरित जमीन आहे, त्याच्यावर आपण मोठे उद्योगधंदे काढू. हे टाटा बिर्लाचे धाकटे भाऊ. लेका घरात बायकोच्या दे म्हणली तर बायको म्हणते जरा थांबा. म्हणजे कुठं काय बोलते हे तुम्हाला देवाशपद. हे सगळे हे खाजगी साखर कारखानदार आहे. जगदीशदादाने हे खाजगी साखर कारखानदाराचे आहे. हे छोटे छोटे वाल्मिक आहेत. कराड मोठा आहे अजून माग, हे काही राखणार नाहीत. तुम्ही आता जगदीशदादाने बरोबर सांगितलं. येडगे सर आले, इथं सांगितलं आमचा ऊस जात नाही, दुसरे सभाचं सांगितलं, पवारांनी सांगितलं आमची तेवढीच अडचण आहे. तेवढी खाजगी साखर कारखान्यात जाऊन म्हणा की कोण तू अजित पडे बाहेर हो, चल ऊस घाल नाही तर घालू नकोस. म्हणजे ही आपल्याला माणसं. आणि काय आहे, माणसाने क्लासला जायला आवडतं, शाळेत जायला तास बुडवायचा, शाळेतला तास बुडवायचा. तसं कृपा करून आता इथले सभाचं जनता सगळी, आता व्यासपीठ बघितलं तर काय भानगडी तर दिसत नाही, म्हणजे लागण काही नाही. किरकोळ जर काय पाहुण्या पैसे नादातलं आलं असलं
तर त्याला सांगायचं जत्रा आता सुरू होती, ज्योतिबाई जत्रा झाली की आपण जेवायला एकमेकाकडे येऊ, 5 तारखेमध्ये काही याचं काही करू नका. मलकापूर कराडकर जत्रेला बोलवत नाही. मलकापूर कराडकर मसूर उमरत बाहेर कधी जेवाय जत्रा सारखी विचारली कधी आहे जत्रा. नाही तुम्ही असं आहे बघा, तुम्ही त्या हां ती हां गोळमाट तुम्हाला अडकून चोखामध्ये बाहेर येतात. तर आपल्याला कसल्याही परिस्थितीत 5 तारीख लक्षात ठेवा. आणि तुम्ही सर्वजण जमला, मला आता मी भारावून गेलो, तुम्ही याच कार्यालयात जमा 5 तारखेला, भले 1 तास लेट या, भले 1 तास लेट या. सर्व मी संयोजकांना विनंती करतो आणि एकदम 100 मतं येऊ द्या, एवढीच मी अपेक्षा करतो. मी थांबतो. जय जय महाराज. अजितराव पाटील आप्पा, यशवंतराव मोते कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीशदादा जगताप, त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव चांदे आप्पा, संदीप शिंदे, प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले ते राजेंद्र यादव आबा, माजी नगरसेवक महादेव पवार, शहाजी पाटील, रामभाऊ कोळी, शिवाजीराव पवार, जयंत काका पाटील, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद माजी सदस्य सविनय कांबळे, प्रवीण पवार, धनंजय येडगे, प्रदीप जाधव, चंद्रकांत हिंगरे आबा, चंद्रकांत काशीद, त्याचप्रमाणे यांनी प्रास्ताविक केलं ते सुधाकर शिंदे, नाना रेनाक, सुनील भोजगावकर, शशिकांत पोळ, अशोकराव जगदाळे, भगवानराव येडगेसर, संभाजीराव पवार, त्याच पद्धतीनं तिथे संगीता अरुण शिंदे, वसंतराव जाधव भाऊ, विकास पाटील, प्रशांत गावडे, बाळासाहेब पवार, बाजीराव येडगे, पिनू पाटील, सचिन पवार, रमेश सातरे, अंकुल जगदाळे, उपस्थित सर्व या ठिकाणी मलकापूर आकाशनगर परिसरातले सर्व सन्माननीय ज्येष्ठ सभासद, तरुण कार्यकर्ते सभासद, बंधू आणि भगिनी, उद्याच्या 5 तारखेला होणाऱ्या आपल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही प्रचाराची सभा आयोजित केली आणि त्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचा अतिशय मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या कारखान्याची 25वार्षिक निवडणूक इथं संपन्न होते आणि जवळजवळ 97 सालापासून निवडणूक काही आपली होऊ शकली नाही. बऱ्याचशा निवडणुका बिनविरोध झाल्या, त्याच पद्धतीनं काही पार्टली बिनविरोध झाल्या. पण आता विशेषतः यावर्षी आपला दर चांगला आहे, सातत्यानं कारखान्यावर कुठल्या प्रकारचा आरोप नाही. प्रश्न असा कोणताही नाही, प्रश्न फक्त एकच आहे की ज्याचा या ठिकाणी महादेव पवार असतील, येडगेसर असतील, सर्वांनी उल्लेख केला, आबाने आमच्या आबाने उल्लेख केला सर्वांनी. प्रश्न तोच आहे की ऊस लवकर जात नाही, हा प्रश्न आहे. दराच्या बाबतीमध्ये कुणाची तक्रार नाही, भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही, पण ऊस जात नाही हा प्रश्न सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचा मी पुढे खुलासा या ठिकाणी करेल. त्याच्यावर आपण काय उपाययोजना केले हे सुद्धा आपल्या सर्वांच्या निदर्शनास मी आणून देतो. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारातून आपल्या कारखान्याची स्थापना झाली आणि ज्याचा उल्लेख इथं अजितरावांनी केला की पूर्वीच्या काळामध्ये कराड दक्षिण उत्तर असे 2 मतदारसंघ पूर्वीपासून आणि कराड दक्षिणमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. उत्तरमध्ये स्थापना व्हावी, कारखाना व्हावा अशी मागणी होती, परंतु काही कारणामुळं त्याला विलंब होत गेला आणि शेवटी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आदरणीय PD पाटील साहेबांच्यावर सर्व जबाबदारी सोपवली आणि मग तेव्हापासून म्हणजे आपला पहिला हंगाम घेतल्यापासून म्हणजे अगोदर चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाची निवड झाली. त्याने गावागावामध्ये जाऊन, कारण जिरायत गावं होती, गावागावामध्ये जाऊन शेअर्सची विक्री केली. 250 रुपये भरायचे, 750 रुपये सोसायटी काढायची, शेअर्स घ्यायचे आणि मग असे शेअर गोळा करत करत कारखाना सुरू झाला. आणि यामध्ये विशेषतः सुरुवातीला आपण बघितलं तर सुरुवातीला 74-75ला आपण पहिला वेळेत हंगाम घेतला आणि त्यावेळेस आपल्याकडे नोंद होती 3395 हेक्टर एवढी नोंद होती.
आपण गळीत केलं 1,57,561 टन गळीत केलं. हेक्टर उत्पन्न हे 74 टनाच्या दरम्यान होतं. मग एकदा लोकांना विश्वास निर्माण झाला की कारखाना आहे. कारण पूर्वी विहिरीला पाणी असून सुद्धा लोक ऊस लावायचे 5 गुंठ 10 गुंठ 15 गुंठे 20 गुंठे लावायचे. कारण ऊस मोठ्या प्रमाणावर लावला तर तो कुठं जाणार हा सर्वात मोठा प्रश्न सर्वसामान्य सभासदांच्या पुढे होता. कारण त्या कारखानदारी नव्हती. आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेत सांगितलं, सूचना केल्या की आपण निव्वळ कराड तालुक्यावर अवलंबून राहू नका, तुम्ही दुसरे तालुके घ्या. त्यामध्ये खानापूर तालुका, खटाव तालुका, कोरेगाव तालुका, सातारा तालुका, कराड दक्षिणचा केशापासून तांबी आरेवाडी गमीफळचा भाग, हे सर्व विभाग यामध्ये घेण्यात आले. कारण काय झालं की लोकांना विश्वास निर्माण झाला की बाबा कारखाना गळीत आपलं करू शकतो. आणि मग ऊसाची वाढ ही सातत्यानं होत गेली. आणि ती वाढ होत असताना मग पहिल्या 11 वर्षामध्ये साधारणपणे 12 वर्षामध्ये ती 3,500वरून 5,799वर गेली. आणि मग त्यानंतर कारखान्याने विस्तारवाढ केली ही 2,500 मेट्रिक टनाची केली. ती साधारणपणे 4-5 वर्ष चालली. आणि पुन्हा विस्तारवाढ केली 93-94ला 5,000 टनाची केली. नंतर 95-96ला 7,500 टनाची विस्तारवाढ केली. या चार्टमध्ये सर्व 50 वर्षाची माहिती आहे. पण त्यापैकी 2च वर्ष असे त्याच्याकडे आपलं मी लक्ष देऊ इच्छितो की त्यामध्ये 95-96 साली 18,513 हेक्टर एवढी नोंद झाली होती. आणि आपण 12,50,748 टन गळीत केलं. आणि 251 दिवस आपला कारखाना चालला. 8 जुलैपर्यंत चालला. आज काय परिस्थिती, आज खाजगी कारखानदार जरी मोठ्या प्रमाणात झाले असले, रिकव्हरीचा डाऊनफॉल सुरू झाला तर ते कारखाने लगेच बंद करतात. सहकारी कारखाने हे शेवटपर्यंत आपण चालू ठेवतो, शेवटचा फड संपेपर्यंत चालू ठेवतो. आणि हे सगळं करत असताना आपण शेवटी जर आपण 1,000-1,500 सुद्धा कारखाना चालवतो का तो पूर्ण कमी होतो. आपली बांधिलकी सर्वसामान्य शेतकऱ्यांची सभासदाची असते. त्यानंतर पुन्हा काय केलं की ऊस वाढत गेला. 10,000 झाला, 13 झाला, 18,000 झाला, 15,000 पुन्हा खाली झाला. आणि मग हा वाढत गेला. आणि त्याचबरोबर विशेषतः एक चांगल्या प्रकारची गोष्ट घडली की 13-14 साली त्यावेळी आपल्याकडे 22,081 हेक्टर नोंद होती. आणि त्या वर्षी हेक्टर उत्पन्न आपलं 103.62 टन हे झालं 2.5 एकरामध्ये. सुरुवात केली त्यावेळेस 74 टन होतं. आणि मग हे 103 टनावर गेलं. आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी 13-14 सालापासून 103 टन, 109 टन, 108 टन, 114 टन, एकदा फक्त 100 टन, 101 टन, 117 टन, 119 टन, 106 टन, गेल्या वर्षी 112 टन. म्हणजे हेक्टरी उत्पन्नही वाढलं, त्याच पद्धतीनं लागणही वाढली. आणि त्या लागणीमध्ये विशेषतः काय घडलं आहे की अलीकडच्या काळामध्ये लोकांचा एक प्रयत्न असतो की अडसरी लागण करायची. पूर्वी अडसरी लागणी कमी होत होती कारण पावसाळ्यामध्ये लागण करायची, अडचणी यायच्या मोठ्या प्रमाणामध्ये. अशा परिस्थितीत काय करायचा प्रश्न होता. जास्त पाऊस पडला की लागण त्या ठिकाणी त्याला डाल पडायची, ते सांधणं शक्य व्हायचं नाही. आणि मग परत आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की रस्त्यांची परिस्थिती बरी झाली, पाणंद रस्ते काय आपण केले. आणि त्यामुळं टेम्पोसारखं वाहन ऊसाची रोपं घेऊन आपल्या बांधापर्यंत येतं. आणि मग आपण ज्याची नर्सरी त्याला फोन करतो की आम्हाला 1 एकर 2 एकर लागण करायची आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे मी येतो, पण ऊस लावून द्यायची जर तुमची इच्छा असेल तर मी लावून सुद्धा देतो. आणि त्यामुळं 1 जून ते 15 जूनच्या दरम्यान जवळजवळ 7,500 हेक्टरच्या दरम्यान अडचालीची नोंद होती. पण हा प्रश्न काय आपल्या सह्याद्री कारखान्याचा नाही. अजिंक्य ताराला हा प्रश्न आहे, कृष्णा सहकारी कारखान्यासुद्धा अडचणी जास्त आहे, राजाराम बापू सहकारी कारखाना आहे, वारणेवर आहे, सर्व कारखान्यामध्ये ही परिस्थिती आहे. आपल्या इथं काय होतं की आपल्या इथं साधारणपणे सर्व संचालक मंडळ किंवा आम्ही चेअरमन हे सर्वांना आपल्याला भेटत असतो. त्यामुळे आपण व्यक्त होऊ शकता की बाबा अशा प्रकारचं ऊस आमचा उशिरा जातो. मग याच्यावर परिणाम काय, याच्यावर उपाय काय काढायचा.
तर त्यासाठी म्हणून विस्तारवाढ करण्याचा निर्णय हा आपण घेतला. कायदेशीर काही अडचणी आल्या, 97 घटना दुरुस्तीचं काम चाललं होतं, त्यावेळी मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळं धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. पुन्हा नंतर जर बघितलं हे सगळं झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये विशेषतः 14 ते 19ला भाजप सेने सरकार आलं, त्यावेळी परमिशन मिळालं नाही. आणि मग नंतर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं, तुमच्या प्रेमामुळं मला 5व्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यावर राज्याच्या सहकार व पणन विभागाची आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. आणि त्यामुळं आपल्याच कारखान्याची विस्तारवाढीला परमिशन आपण घेतली. आणि ती घेतल्यानंतर आपण काम चालू केलं. आणि ते काम चालू केल्यानंतर एक मोठं काम आहे, नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून आपण DPR केला. आणि हा DPR केल्यानंतर आपण कामाला सुरुवात केली. 23 मे 23ला एक वादळ झालं आणि त्या वादळामध्ये एक 20% शेड कोलॅप्स झालं, नुकसान मोठ्या प्रमाणात झालं, सुदैवानं मनुष्यानी झाले नाही. काम सुरू झालं त्या ठिकाणी बॉयलरचं 150 टनाचा बॉयलरचं फायरिंग आपण केलं. ते केल्यानंतर पुन्हा त्याच्यामधून सगळी स्टीम बाहेर सोडली जाते, 25 वेळा किमान सोडली पाहिजे. पण 16 वेळा सोडल्यानंतर जे बॉयलरमध्ये तयार झालेला धूर आहे तो धूर जात असताना त्याच्यामध्ये तो राख घेऊन जातो. आणि मग ती राख काढायची एक EPS नावाची सिस्टीम आहे. त्या सिस्टीममध्ये त्या ठिकाणी स्फोट झाला आणि ते बस झालं. त्याचं काम आता चालू झालेलं आहे. परत ते बस झाल्यानंतर तिथे एक कामगार होता बिहारचा, तो निघाला होता, त्याला भीतीने उडी मारली, त्याच्या पायाला लागलं. तिथून 100 फूट अंतरावर 2 कन्व्हेअर बेल्ट होते बघायला नेण्याचे, तिथे काही काम चाललं होतं. तिथले 2 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ती गडबडीनं पडले, त्यांना लागलं. संध्याकाळी त्यांना त्या ठिकाणी डिस्चार्ज देण्यात आला. नुकसान त्या ठिकाणी झालं. परंतु शेवटी मी गेल्यानंतर तिथं मग थर्मॅक्स ही जगातली मोठी कंपनी आहे बॉयलरची, त्या कंपनी लोक आले होते. त्यांना विचारलं की अशा प्रकारच्या घटना कुठं घडल्यात का? तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या घटना दौंड शुगरला घडलेल्या आहे, माळेगावला घडलेल्या आहे, नंदी शुगर त्या ठिकाणी, नंदी शुगर म्हणजे त्या कारखाना जो आहे तो कर्नाटकमध्ये, तिथंसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आता काय घडलं की कारखान्यावर घटना घडल्यानंतर काही लोकांनी त्याचा इव्हेंट केला. ती मंडळी तिथं पेशंटना बघायला गेले, जाताना शूटिंग घेतलं आणि मग ते व्हायरल केलं. आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही सह्याद्री कारखान्याच्या त्या मजुरांना बघायला जर गेला तर तुमच्याच कारखान्याचा चीफ केमिस्ट ज्यावेळी कराडमध्ये एका हॉस्पिटलमध्ये मरण यातना बघत होता त्यावेळी तुम्ही का बघायला गेला नाही? शेवटी ते स्वमानुसकीचा भाग आहे ना. मग तिकडे हे बघायला गेले नाहीत. पण निव्वळ राजकारण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. त्याला वेळेस पायबंद हा आपल्याला घातला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करा. विशेषतः कारखान्याची जी शक्ती प्राप्त झाली त्याच्या माध्यमातून आपण 16 लिफ्ट इरिक्शन मोठ्या केल्या, काही लहान केल्या. त्याच्यावर गोकाक असेल, प्रीतिसंगम असेल, या फेडरेशनच्या माध्यमातून झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला निश्चित हा झाला. त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे आपण ऊस वाढेल त्या प्रमाणामध्ये आपण विस्तार करण्याची भूमिका घेतली आणि आता आपण साधारणपणे 11,000 टनाचं लायसन आपण घेतलेलं आहे. आता 7,500 टनानं आपलं गळीत चालू आहे, म्हणजे चालू होतं. आणि 7,500 टनांनी गळीत चालू असताना आपला ऊस मात्र तुटून येत होता. साधारणपणे 8,000 8,500 आपलं गळीत होत होतं आणि पहाटे 4 वाजता 2200 ते 2500 टन हा बॅलन्स राहायचा. म्हणजे क्षमतेपेक्षा गळीत आपण जास्त करत नक्की होतो. पण ऊस एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळं मग हा प्रश्न आला. वाहतुकीची यंत्रणा ही आता जवळजवळ त्याचं रूपांतर हे आता लहान ट्रॅक्टरमध्ये झालेलं आहे. बैलगाड्या पूर्वी आपल्या भागामध्ये इकडे यायच्या आणि ते आनंदाने यायचे का तर जाताना त्यांना वाड्याला पैसे बरे मिळायचे. पण आज रस्त्याला एवढं ट्रॅफिक झालेलं आहे, सिग्नल आहेत आणि बैलाला काय सिग्नल कळत नाही आणि त्यामुळे काही गोष्टी अपघात घडतात आणि म्हणून मग आपण अंगद किंवा जो छकडा म्हणतात अशा प्रकारची वाहनं आपण तिथे टाकायचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरं आहे की क्षमता कमी असल्यामुळे यंत्रणा कमी राहिली, ही गोष्ट नाकारता येणार नाही. क्षमता कमी म्हणजे आहे ते 7.5ची क्षमता पण 8 8.5 चालला होता. म्हणजे अंडर कॅपॅसिटी कारखाना कधी आपला चाललेला नाही. पण त्यासाठी म्हणून निर्णय घेतला आपण की विस्तारवाढ करायची. मग विस्तारवाढ करत असताना काय करायचं
तर त्याला 2 पर्याय त्या ठिकाणी होते की आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, जसं कृष्णा कारखान्याने केलं. दुसरा पर्याय असा की नवीन टेंडम टाकायचा. आपला जागा आहे, मुबलक आहे. आणि मग सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की जुन्या प्लॅन्टमध्ये विस्तारीकरण करायला आपण गेलं तर काही प्रश्न निर्माण होतात. जुनं स्ट्रक्चर गंधकामुळे खराब झालं असतं, ज्यूसमुळे खराब झालं असतं. त्याच पद्धतीनं टाक्यांची काही त्या ठिकाणी झीज झाली असती. आणि या सर्व परिस्थितीमध्ये मग त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजीचा टेंडम टाकलेला बरं. यासाठी आपण एक टेंडम शेजारी उत्तर भारतात घेतलेला आहे. त्या कारखान्याच्या इमारती शेजारी वजन काटे नवीन, क्रेन नवीन, गव्हाण नवीन, फायबरायझर नवीन, मिल नवीन, सगळे बाउलिंग हाऊस नवीन, ग्रेडर नवीन, असा नवीन प्लॅन्ट आपण केला आहे. आता आपल्याकडे काय काय आहे, आता 2.5 टनाचा एक प्लॅन्ट आहे आणि दुसरा एक 7-7.25 हजारानं चालतो, तो प्लॅन्ट टॅक्स मेकरचा आहे. मग 2.5 टनाचा जो प्लॅन्ट आहे तो प्लॅन्ट आणि त्याचे बॉयलर आपण स्टँड बाय ठेवणार आहोत. लगेच आपण ते काय डिस्कार्ड करणार नाही. आणि जो 7-7.25 चालतो तो प्लॅन्ट आणि हा नवीन प्लॅन्ट साधारणपणे 5,000 चालला असा अंदाज आहे त्या ठिकाणी, म्हणजे आहे तेवढ्या क्षमतेचा. आणि मग 11,000चा लायसन आपण घेतलेला आहे. पण 11,000 टनाच्या 110% म्हणजे 12,000 टन गळीत झालं पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला तो प्लॅन्ट चालवायचा आहे. आणि तो चालेल. आणि त्यासाठी मग 13,000-13,500 टनाचं आपल्याला तोड करायची आहे. तेवढा ऊस जर पहाटे यार्डामध्ये 3,500-4,000 टन राहिला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत साधारणपणे 2,000 ते 2,500, पण कपॅसिटी वाढल्यानंतर जास्त राहिला पाहिजे अशा प्रकारचं नियोजनसुद्धा आपण केलेलं आहे. जे बैलगाड्या त्या 750 आहेत, जे ट्रॅक्टरचे गाड्या आहेत ते साधारणपणे गेल्या वर्षी 217 होते. या हंगामामध्ये आपण त्यामध्ये अधिक 200ची वाढ केली, त्यामुळे 417 एवढे झाले. 395 टोळ्या त्या ठिकाणी काम करतायत. आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण ही सर्व ऊसाची तोड ही करतोय. आता या हंगामामध्ये आपल्याला यामध्ये अधिक भर करायला लागणार आहे. बैलगाड्यांची संख्या शेजारी वाढवावी लागणार आहे, ट्रॅक्टर गाड्यांची संख्या वाढवावी लागणार आहे आणि ट्रॅक्टरही वाढवावं लागणार आहेत. आणि मी एक तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो की आपल्या कारखान्याला यंत्रणा कधीही त्या ठिकाणी कमी पडलेली नाही. म्हणजे यंत्रणा नाही असं कधी घडलं नाही, यंत्रणा नेहमी येते. कारण एक विश्वास कारखान्यावर त्या सर्वांचा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी ही यंत्रणा निश्चित येते. आपल्या कारखान्यामध्ये सध्या काय आहे की साधारणपणे 11 लाख क्विंटलचे गोडाऊन आहेत. त्यामध्ये आता वाढ केली आपण 5 लाखाच्या अधिक गोडाऊन म्हणजे 16 लाख क्विंटल साखर तिथं साठवू शकेल एवढी गोडाऊन आहेत. एक वर्ष असं आलं की उत्पन्न जास्त झालं, मग आपण ती साखर बाहेर बाजूला त्या ठिकाणी ठेवली, गोडाऊनच्या बाहेर ठेवली, झाकून ठेवली, चांगली सुरक्षित राहिली. पण जाता येताना कारखान्याच्या समोर असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी इमारत कारखान्याची दिसत नव्हती. इमारत दिसत नाही म्हटल्यानंतर मग लोकांनी काही माझ्यावर टीका केली की यांना काही कळत नाही, कारखाना दिसत नाही, अशी साखर ठेवल्या, विकायची नाही का, कशाला ठेवल्या. आणि मग त्यांना मी उत्तर दिलं की बाबा मार्केटमध्ये भाव नाही, अशा परिस्थितीत साखर विकणं हे बरोबर नाही. आणि समोर का ठेवली आहे तर ती मालकाला दिसावी, म्हणजे शेतकऱ्याला दिसावी की आपली साखर इथे शिल्लक आहे. फायदा काय झाला आपल्याला, आपण पुन्हा दर आल्यानंतर त्या ठिकाणी ती साखर विकली आणि त्या वर्षी महाराष्ट्रातला दर 2829 रुपये होता. आपल्याला त्या काळामध्ये 3260 एवढा दर आपण दिला. आणि आपल्या नोंदीच्या जवळजवळ 40-42% ऊस बाहेर जातो आणि तो बाहेर जाऊ नये यासाठी आपण विस्तारावर करायचा निर्णय हा घेतलेला आहे. आणि त्यामुळं ऊस यंत्रणेच्या बाबतीमध्ये आपण निश्चित असं आपण चांगल्या प्रकारची यंत्रणा देऊ, चांगल्या प्रकारचा गळीत करू. आणि एकदा कारखान्याचं विस्तार वाढ झाले असं लक्षात लोकांचं सुद्धा बाहेर जाण्याचं प्रमाण थांबणार आहे. आता काही ठिकाणी नाईलाजानं, काही ठिकाणी काही खोडीलपणानं लोक ऊस बाहेर घालतात, पण सहकारामध्ये खऱ्या अर्थानं जो मोबदला मिळतो, जो दर मिळतो, त्याचा सुद्धा विचार करणं हे आवश्यक आहे. शेवटी आपला कारखाना आहे, हा कोणाचा एकट्या व्यक्तीचा कारखाना आहे. आपली 50,000 लिटरची डिस्टिलरी होती ती चालू आहे. आता गेल्या 6-7 वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक घोषणा केली की जे कारखाने बी हे मोलॅसेसपासून इथेनॉल तयार करतील त्यांच्यासाठी आपण व्याजामध्ये सवलत देऊ. आणि तशा प्रकारची सवलत आपल्याला देण्यात आलेली. आणि 3% व्याज आपण भरतो, 3% केंद्र सरकार भरतं. आणि 1 लाख लिटरचा आपण इथेनॉलचा प्लॅन्ट चालू केला. गेल्या वर्षी तो चालला, यावर्षी चालू आहे. आता 2 दिवस बंद आहे, पण आता बघास आणि मोलॅसेस शिल्लक असल्यामुळे पुढे 1 महिनाभर तो चालेल. आणि त्याच्या आदल्या वर्षी आपण ट्रायल त्याची घेतली.
त्याचं प्लॅन एस्टिमेट होतं 132 कोटी 22 लाख रुपये. आपण नॅशनल फेडरेशनकडून ते केलं होतं. पण हे ज्यावेळेस प्लॅन्ट उभे करतात ना, विस्तारवाडा असेल किंवा डिस्टिल असेल, त्यावेळी नाबार्डचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे त्यामध्ये सर्वे केला जातो. कारखान्याच्या एरियामध्ये स्वतःचा ऊस आहे का बघितलं जातं. असं म्हणून चालत नाही की 50 किलोमीटरवरनं मला ऊस मिळणार आहे म्हणून मी करतो, असं चालत नाही. स्वतःचा ऊस दाखवायला लागतो, स्वतःचा त्या ठिकाणी मोलाचं दाखवावं लागतं. आणि त्याप्रमाणे आपण 1 लाख लिटरचा इथेनॉलचा प्लॅन्ट आपण उभा केला. तो करत असताना 132 कोटी 22 लाखाचा आपलं एस्टिमेट असताना 124 कोटी 4 लाखामध्ये आपण उभा केला. आणि गेल्या वर्षी त्याची जवळजवळ 35 कोटी 40 लाखाची परतफेड केली. आज 31 मार्च आहे. आज एखादा हप्ता त्या ठिकाणी जाईल आणि त्यावर तो प्रकल्प सुद्धा लवकरच कर्जमुक्त होईल. अजून 1 महिना तो प्रकल्प चालणार आहे आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चित असा. आता एक अपप्रचार काय केला जातो की कारखाना कर्ज 750 कोटीचं कर्ज असा. आता 750 कोटी हा आकडा कुठनं काढला मला काय माहीत नाही. 750 कोटी, कारण आपण सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात. प्रत्येक वर्षाच्या अहवालामध्ये कारखान्यावर कर्ज किती आहे, कारखान्यावर त्या ठिकाणी माल तारण किती आहे, माल किती शिल्लक आहे याचा उल्लेख असतो. 31 मार्चला त्याचं ऑडिट त्या ठिकाणी होतं. आणि मग आपण जर बघितलं तर आपण जो 7,500वरून 1,100 TCDचा प्रकल्प आपण करणार आहोत, त्यासाठी आपण नॅशनल फेडरेशनकडून प्लॅन एस्टिमेट केलं. IM आपल्याला 22/1/20ला मिळालं. त्याचं एस्टिमेट 448 कोटी 21 लाखाचं आपलं एस्टिमेट. प्रत्यक्ष आपण जो उभा केला तो 384 कोटीमध्ये आपण त्याची कर्जाची उचल केली आहे आणि त्यामध्ये आपण तो प्रकल्प उभा केलेला आहे. म्हणजे एस्टिमेटच्या कमी किमतीमध्ये आपण उभा केलेला आहे. आणि 7 वर्षामध्ये याची कर्जाची परतफेड करायची आहे. 7 वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची आहे. 7 वर्षामध्ये हा प्रकल्प निधी होईल. आपल्याला फायदा काय होणार आहे की नवीन प्लॅन्टमध्ये आपण मोठा बॉयलर, मोठं टर्बाईन घेतलेलं आहे आणि फायबरायझर हे इलेक्ट्रिकच्या ड्राईव्हने फिरणार आहे. 1500 HP 2 मोटर आहेत. त्या ऊसाचा बारीक भुगा होईल. त्याच पद्धतीनं 5ही मिल, या सर्व 5ही मिल इलेक्ट्रिकच्या मोटरनं फिरवणार आहेत. त्याचा परिणाम होईल की इफिशियन्सी चांगली होणार आहे, आवाज कमी येणार आहे आणि ऊसामधली सर्वात जास्त रस काढला जाणार आहे. 5 मिल बसवले, जनरली 4 मिल बसवतात, आपण 5 मिल बसवलेत आणि 6व्या मिलची जागा ठेवलेली आहे. भविष्याचा तोही विचार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं बगॅसची चांगली सेविंग होईल. बगॅसचे जवळजवळ दरवर्षी 8-9 कोटी रुपये निव्वळ त्या प्लॅनचे मिळतील. त्या जुन्या प्लॅनचे वेगळे पैसे मिळतात, ते पैसे आपल्याला मिळतील. ऊस लवकर गेल्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल, त्याचा परिणाम त्या ठिकाणी होईल. आपला ऊस लवकर जाईल आणि अशा प्रकारचा प्रकल्प आपण हा उभा केलेला आहे. वेळ झाला गोष्ट खरे, पण शेवटी सहकारामध्ये सावकाश जावं लागतं. आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणं आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे, त्याचा वापर आपण करणार आहोत. आता आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपल्या जे माल जे आपल्याकडे शिल्लक आहे तो 23 तारखेला म्हणजे 23 मार्चला आपल्याकडे साखर 486 एवढी क्विंटल होती. 9,81,86 क्विंटल एवढी साखर आपल्याकडे शिल्लक होती. शासनानं काय केलं, जिल्हा बँकेने, राज्य, त्याचं मूल्यांकन धरलेलं आहे ते 34 रुपये आणि 34 रुपयाच्या 90% रक्कम आपल्याला मिळते. 10% व्याजासाठी बाजूला ठेवली जाते, बँकेकडे ठेवली जाते आणि ती उचलपात्र रक्कम आपल्या या बोत्यावर किती आहे, 297 कोटी 15 लाख आहे. आपण उचलत किती, 289 कोटी आणि 15 लाख आपण उचलले आहेत. इथेनॉलचा साठा आपल्याकडे जो आहे, आता इथेनॉल प्लॅन्ट चालू होता पण पुन्हा केंद्र सरकारने सांगितलं की इथेनॉल बंद करा आणि RSN करा. त्यामुळे 1 लाखाच्या पेक्षा जास्त RSN तयार होते. आणि इथेनॉल जो साठा आहे तो आपल्याकडे आहे 20,76,638 लिटर आहे. त्याचा दर आहे 60 रुपये आणि 73 पैसे लिटरला दर आहे. त्याची किंमत आजच्या भावाप्रमाणे 12 कोटी आणि 61 लाख होती. त्याच्यावर 1 रुपयाचं कर्ज आहे. हे 12 कोटी 61 लाख आपल्याला मिळणार आहे. त्याच पद्धतीने अल्कोहोलचा साठा आहे तो 22,98,689 लिटर आहे. त्याचा 60 रुपये अंदाजे दर आहे. त्याची किंमत आहे 13 कोटी 79 लाख आहे. त्याच्यावर कर्ज आपण फक्त 2 कोटी घेतलेलं आहे. आणि अजून 1 महिनाभर डिस्ट्रीज चालणार आहे. दररोज 1 लाखाचं प्रोडक्शन होणार आहे.
1 लाख गुणिले त्या ठिकाणी 60 रुपयाला आपण विचार केला तर हे 1 महिनाभर आपल्याला उत्पन्न वाढत मिळणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होणार आहे. त्यामुळं कर्ज जे आहे ते माल तारणाचं कर्ज आहे. या माल तारणाच्या कर्जावर त्या ठिकाणी त्याची निश्चित परतफेड केली जाते. त्यातनं वाढावा मिळतो कारण 34 रुपये दर धरला आहे. प्रत्यक्ष आपला 3600-3700 रुपये दर जातो. त्यामुळे तो काही कर्जाचा कुठला बर्डन राहणार नाही. उलट आपण कर्जाची परतफेड करू शकतो. आता एक आहे की कर्ज कुणाला मिळतं की ज्याच्याकडे पत आहे, ज्याच्याकडे आर्थिक शिस्त आहे त्याला कर्ज मिळतं. आता उदाहरणार्थ असतं की आता आपण बहुतांशी सहकारी लिफ्ट इरिगेशनमधले आहोत. पण मी परवा उदाहरण दिलं सरेगावमध्ये. सरेगावची जी योजना आहे ती सरेगाव, कालकरवाडी, शित्रवाडी, भवानी मातानगर अशा आहे. तिथले सचिव होते. त्यांना मी सभा चालू असताना विचारलं की आपली योजना सुरू केव्हा झाली. त्यांनी सांगितलं 35 वर्षापूर्वी झाली. खर्च किती आला त्या योजनेला ते कोयनेचं पाणी आणले ह्याच्या डोहातून तर 2,80,00,000 रुपये खर्च आला आपल्याला. आणि यावर्षी त्या भागातनं सह्याद्रीला जो ऊस आला त्याला 3204 50 रुपये मिळलं ते नंतर घेऊ आपण. पण आत्ता आपण 3204 दर दिला आहे. ते उडल्यानंतर किती होतं आहे तर 15 कोटीच्या वर रक्कम झाली. तरी 30% ऊस बाहेर गेला आहे. म्हणजे साधारणपणे 20 कोटी रुपये त्या 4 गावाला यावर्षी मिळाले. गुंतवणूक किती आपली 35 वर्षापूर्वी 2,80,00,000 गुंतवणूक आहे. दरवर्षी 15-20 कोटीच्या दरम्यान जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर काय हरकत आहे खर्च करायला. तसा हा प्रकार आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण त्या ठिकाणी कर्जमुक्त झाल्यानंतर पुढच्या 50 वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारचं गणित त्यावर करू शकतो. आणि चांगल्या प्रकारचं गणित केल्यामुळं आपलं स्टीमचं कन्झम्पशन म्हणजे स्टीमचा वापर कमी येणार आहे, बगॅस वाढणार आहे, मोडतोड कमी होणार आहे, साखर चांगल्या प्रतीची येणार आहे आणि त्या वाढीव दर आपल्याला मिळणार आहे. आणि मग कर्जाचा भाव जर कोणी केला तर त्यांना सांगा की शेवटी सहकार कारखानदारीमध्ये किंवा ज्याने कोणी खाजगी कारखाना असेल त्यांनी स्वकर्ज घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. पण माझं पुढं म्हणणं असं की जर कर्जाच्या बाबतीमध्ये आपला जर आक्षेप असेल तर तुम्ही कशाला निवडणुकीत फंदात पडला. इथं तुमचा दर 28 रुपये, आपला दर 3204 रुपये. मग कशासाठी तुम्ही करताय. तर सहकारामधले सह्याद्री कारखाना हे मानक आहे. मानक असा याचा अर्थ की सह्याद्री कारखाना जो दर देईल त्याप्रमाणे सर्वांना जावं लागतं. आणि मग हा अडचण दूर करायचा अशा भूमिकेतून काही लोकांनी प्रयत्न केला पण त्याला यश येणार नाही अशी खात्री मला आहे. कारण आपण सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात आणि त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करावं. आपलं कबशी हे चिन्ह आहे. 21 मतदान आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे एक टीका केली जाते की मयत वारसी प्रकरण आपण करत नाही. 8 वर्षामध्ये आपण साधारणपणे जी प्रकरणं आली त्यामध्ये 1981 एवढी आपण मयत प्रकरणं केली मयत वारसाची. 1196 प्रकरणं असे आहेत की जी परिपूर्ण आहेत. परिपूर्ण याचा अर्थ असा आहे की भावाची सही नाही, बहिणीची सही नाही, हक्क सोडपत्र नाही, ऊस आला नाही. ते आलं पाहिजे ना शेवटी. ते दिल्याशिवाय होऊ शकत नाही कायद्यानं. आणि अलीकडे विशेषतः माझ्याकडे 85 तक्रारी असे आहेत की ज्यामध्ये आमचा शेअर हा चुकीच्या पद्धतीनं ट्रान्सफर झालेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. म्हणून आता आपण इथून पुढं स्टॅम्प घेतल्याशिवाय शेअर त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार नाही. स्टॅम्पवर तुमच्या भावाच्या बहिणीच्या सह्या आणा आणि त्या आपण करणार. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असाल. उगीच भाव केला जातो, ट्रान्सफर केला शेवटी असं आहे तुमचा शेअर आहे, तुमच्या वाढला शेअर तुमच्याच नातवाच्या किंवा मुलाच्या नावावर आला पाहिजे. प्रश्न असा आहे की वादग्रस्त काय राहू नये त्यासाठी म्हणून आपण तशा प्रकारचं काम आपण करावं. वजन काटे सगळे आपल्या अचूक आहेत. त्या बाबतीत सुद्धा काय आपण प्रचार केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये चांगलं सॅनिटरी आपण तयार केलं. त्याच पद्धतीनं आपण नवीन ऊसाचं बियाणं, फवारणीची वेचायची खतं, सेंद्रिय खतं, कंपोस्ट खतं, तागाचं बियाणं हे देतो आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्पन्न हे वाढत जातं. आपण जर बघितलं, मी काल परवा एका गावात गेलो होतो. एकाने काय केलं की एकाला पैसे उसने मागितले. मला ते म्हणले ऊस आल्यावर देतो. तर त्याने विचारलं की कुठल्या कारखान्यात ऊस घालणार. ते म्हणा सह्याद्री. मग देतो म्हणला. त्याचं काय म्हणणं की खाजगीला जर ऊस गेला तर पैसे मिळायची खात्री कुठे आहे. पैसे मिळत नाहीत, कमी पैसे मिळतात. ही पत आहे आपली शेवटी त्या ठिकाणी. आणि दुसरं एक आहे की सहकारी कारखान्याच्या निवडणुका या पक्षविरोधी होतात आणि तशा प्रकारचं चित्र हे सर्व कार्यक्षेत्रामध्ये निश्चित त्या ठिकाणी आहे. आपण सुद्धा सर्वांनी या गोष्टीचा विचार करा. आता मलकापूर, आकाशनगर या परिसरामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी आहात. गावामध्ये फिरत असताना मला असं कळलं की काही सभासदांनी विचारलं की काय चाललं, सगळे पार्टी एकत्र कशा काय.
तर शेवटी एक आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो एक वटवृक्ष लावला की ज्याच्या छायेमध्ये अनेक प्रकारच्या लिफ्ट इरिगेशन झाल्या, अनेकांना रोजगार उपलब्ध झाला, अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं, हे आपल्याला मान्य करावं लागेल ना. सहकारी कारखानदारे आल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या हातामध्ये 4 पैसे घेऊ लागले. आणि असा हा वटवृक्ष हा अभेद्य ठेवण्यासाठी, हा सह्याद्री अभेद्य ठेवण्यासाठी आपणा सर्वांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं. असं सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये करावं अशी विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना करतो. आपलं निवडणूक निशाणी कप बशी आहे आणि फक्त आपण काय करायचं की कप बशी दिसेल तर शिक्का मारायचं, मोजत बसायचं नाही. आता काय घडलं आहे की उमेदवार 60 उमेदवार आहेत, 3 पॅनल आहेत, त्यामध्ये काही अपक्षसुद्धा आहेत. बऱ्याच काळानंतर निवडणूक आल्यामुळं अर्ज भरले, एका पॅनलचे 2 पॅनल झाले. मला एक दुसरा अभिमान आहे की आपण जर 107 अर्ज भरले, आपले सरांचा, येडगे सरांचा अर्ज त्या ठिकाणी होता. आम्ही सर्वांना विनंती केल्यानंतर लोकांनी ताबडतोब अर्ज मागितले. एकही अर्ज आपला राहिला नाही, एकही अर्ज आपला हा त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि त्यामुळं ते एक चांगल्या प्रकारचं संघटन सर्वांच्या लक्षामध्ये आलं. आता विरोधी बाजूकडून विशेषतः अपप्रचार केला, अशा आपल्यासारख्या सभा घेत नाहीत. ते सभा अशा घेत नाही, सभासदांना एकत्र करणं ते शक्य नाही. पण कुणाच्या घरात जायचं, काहीतरी नातं सांगायचं, काहीतरी भडक बोलायचं आणि मग काही जणांना घेऊन यायचं आणि मग सांगायचं की मी शेअर तुमचा केला. मी असे शेअर आदरणीय PD पाटील साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की कराड भागामध्ये शेअर कमी आहेत. आपले जे वाडवडील होते ते खातेफोड करायला तयार नव्हते. मग त्यावेळेस कांगे नावाचे तलाठी होते, त्यांना सांगून आपले अशोकराव भाऊ थोरले आमचे बंधू त्यांनी आणि शेती खात्याचे जे स्टाफ होता त्यांनी पुढाकार घेऊन घराघरामध्ये जाऊन शेअरचे त्या ठिकाणी फोडलेले आहेत आणि ते शेअर केले. आता कोण जर हक्क सांगत असेल ना तर त्यांना एवढं सांगा की तुम्ही शेवटी चेअरमन आदरणीय PD पाटील साहेब होते, त्यांच्या सूचनेवरून आमच्याकडे आलता ना, का स्वतःहून त्या ठिकाणी आले होते. कशाचा जर अपप्रचार त्या ठिकाणी केला जातोय आणि कशासाठी केला जातोय हाही प्रश्न आहे. ठीक आहे, मला त्या काय खोलात जायचं नाही, पण मताच्या रूपानं मात्र आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की 5ही तालुक्यामध्ये फिरलेलं आहे, सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरणही आहे. मग त्यामध्ये कोरेगाव तालुका आहे, सातारा तालुका आहे, खटाव तालुका आहे, कडेगाव तालुका. तर सर्व पक्ष, काल परवा आम्ही हिंगणगावला सभा घेतली, विश्वजित कदम त्यांचे सर्व सहकारी होते. काल मी कडेपूरला सभा घेतली, पृथ्वीराज देशमुख त्यांचे बंधू त्यांनी भाषण केलं, संग्राम देशमुख त्यांचे कार्यकर्ते होते, आपले भाऊसाहेब यादव जुने व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व बंधू, त्यांचे पुतणे सगळे होते. आणि सर्वांनी ठामपणे सांगितले सह्याद्री म्हटल्यानंतर आम्ही आमच्यामधला पक्ष कुठलाही ठेवत नाही. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा, असंच वातावरण सर्व ठिकाणी आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आपलं पॅनल हे अतिशय चांगल्या मतानं निवडून येईल अशा प्रकारचं वातावरण सर्व ठिकाणी आहे. पण आपण सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे. आता थोड्याशा अफवा काय सोडल्या जातील, असं झालं तसं झालं, आणि काय होतंय या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अफवा मोठ्या प्रमाणात येतात आणि लोक विनाकारण त्यावर विश्वास ठेवतात. काय ते वजन काट्यामध्ये घोळ आहे किंवा असं झालं तसं झालं, काही नाही. सगळं जागच्या जागी आहे. आणि आपले जे उमेदवार आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, ते घराघरामध्ये फिरून त्यांचे आत्तापर्यंत 3 राऊंड झालेत. आता आजपासून मतपत्रिकेचा नमुना दाखवण्यासाठी ते फिरणार आहेत, पुन्हा मतदानाच्या आधी त्या स्लिप देण्यासाठी फिरणार आहेत. नंतर मतदान करत असताना आपण उल्लेख केला त्याप्रमाणे सर्वांनी एका सुरामध्ये या त्या ठिकाणी. आणि गणपतीच्या परड्यामध्ये 9 नंबर शाळेमध्ये मतदान आहे. आपण सर्वांनी फक्त चिन्ह मोजत बसायचं नाही, फक्त जिथं कप बशीसाठी मोकळी सोडायची नाही. कारण होणार आहे काय, मतपत्रिका एकदम 10 दिल्या जाणार आणि त्यामुळे थोडंसं जम्बलिंग हे आपलं होऊ शकतं. होणार नाही मला खात्री आहे. जे वयोवृद्ध सभासद आहेत त्यांचं मत आपण आपल्याच कुटुंबातल्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन करावं आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. आपण आतापर्यंत सहकार्य केलं आहे आणि 50 वर्ष झाल्यानंतर याहीपेक्षा अधिक चांगलं सहकार्य आपण करावं. निश्चित ही विस्तारवाढ झाल्यानंतर ऊसाच्या बाबतीमध्ये चांगला फरक पडेल. त्याच पद्धतीने हेक्टरी उत्पन्न वाढते. आता AI टेक्नॉलॉजी त्या मध्यंतरी पवारसाहेबांनी एक कार्यक्रम घेतला होता, त्याच्या माध्यमातून 125 टनापर्यंत सुद्धा उत्पन्न होईल. त्याही ऊसाचं गळीत करणं हेही मोठं आव्हान त्या ठिकाणी आहे. आणि 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण आता एक निर्णय घेतला आहे की साखर आपण मोफत गावपोच करणार आहोत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व आपण निश्चित असा आपण आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे, त्याग केलेला आहे आणि त्या त्यागाच्या भूमिकेतून हा सह्याद्री निश्चित चांगल्या प्रकारचं काम करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि 2 शब्द संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र.